मला शिर्डीला नेशील कवा बाबा तुझे बेटीचा बोलव मला सांग मला धाशील कवा बाबा तुझे बेटीचा बोलव मला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. हा ब्लॉग आहे शिर्डीचा. मी चाललोय साईबाबांच्या मंदिरात. या कधी मी शिर्डीला गेलो नव्हतो. ही माझी पहिलीच वेळ आहे मी शिर्डीला चाललोय. खूप मोठी मोठी मंदिरं मी गेलेलो आहे, पण अजून शिर्डीला कधी गेलो नव्हतो. तर या वर्षी मी ठरवलेला की पालखीसोबत जाईन, पण तो नाही पालखीसोबत. तर पालखी उद्या पोचणार आहे. आमचे मित्र सगळे पालखीला गेल्यात, तर उद्या पोचणार आहे, म्हणून मी आज निघतोय. तर गाईज, आता आम्ही इथे पोचलेलो आहे. आम्ही आता शिर्डीला निघतोय. हे बघा, हे आमचे पोरं दोन. ये एक येणार आहे, यो येतोय, यो एक येतोय. बघा, पैसे कॅशर आहे आमचा. आणि हे आमच्या बॅगा. आता ही आमची गाडी आहे इकडे ना. आमचा अजून ड्रायव्हर आलेला नाही, म्हणून आम्ही थांबलोय. आम्ही मंदिराच्या इथं आलेलो. हे बघा मंदिर. आणि यायची पोरं. आमचा उजू ड्रायव्हर. आम्ही आता चाललोय शिर्डीला. काय करायचं ना, ट्रॅफिक पण लागले इथे. एक साइडचा रोड बंद केलाय का ट्रॅफिक पण लागले. जातो काय करायचा. मी बोलतो याच्यात अटकण्यापेक्षा फिरव, गाडी फिरव तिकडून तुंगाकडून. गाईज, आता आम्ही पेट्रोल भरायला आलोय. हे बघा आमची गाडी आहे इथे. मग पेट्रोल भरायला आलाय काका. फोन घेऊन जायचा नसतो पेट्रोल पंपच्या इथे, म्हणून थोडा लांबूनच काढते. आमची गँग इथे बघा मस्ती करायला लागली. आयटमशी बोलतोय. हे बघा व्हिडिओ कॉलर बघा आयटमशी बोलायला लागलाय. नाही, मास्क पडलाय तुमचा. पेट्रोल 20चे चॉकलेट घ्यायला गेलेलो आणि 20चे चॉकलेट घेतल्यात, म्हणून इथं सगळे इथे 20चे चॉकलेट. मला शिर्डीला नेशील कवा बाबा तुझे बेटीचा बोलव मला सांग मला धाशील कवा बाबा तुझे बेटीचा बोलव मला सांग मला धाशील कवा. आमचा सिंगर होता. चल 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 चल. तर गाईज, आता आम्ही भिवंडीला आहे ना. भिवंडीला आम्ही थांबलो. रेडबुल घेतलाय प्यायला थोडा. आमचे मित्र रेडबुल रिओ घेतलेला आहे. हे बघा, यांनी रिओ घेतलाय आणि रेडबुल. तुम्ही मला बघू शकता, मी जास्त तर ब्लॉग मध्ये नसत, पण बंटे आपला मित्र म्हणून येतो. आपला चार्जेस जास्त असतात ना आपल्यावर, सस्ते ब्लॉग मध्ये येत नाही. महाराष्ट्रामध्ये अशा चुत्या लोकांना स्थान नाहीये. आम्हाला सांगत होता फास्ट्रॅग बंद आहे, पण आम्ही काय बोललेला इथं फास्ट्रॅग बंटी तुझे परत. आता आमचे मित्र बघा कसे झोपले, तुम्हाला दाखवतो. जागा झालाय बघ कसा झोपलाय. फोनवर आहे. अरे तुम्हें आशिक हो तेरे लिए दिल का दिल सबसे जुदा नहीं मेरे तेरे सिवा वादों से हम कभी बनते नहीं. ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. अरे आपण मला कितीच्या स्पीडला 100च्या स्पीडला आहे बघा. 100 पार केलाय. आता कधी कधी असं वाटतं पण स्टेशन पेक्षा मोठा आहे रे. माणिकपूर बघा, माणिकपूर पण आता इथं टनल संपलाय बघा. खूप मोठा टनल होता आता जाऊन संपलाय. तर गाईज, आता आम्ही शिर्डीला पोचलोय आणि हे बघा गाडी उभी केली, पार्किंग आहे आणि हॉटेल आहे. इथे रूम बघितलाय ना. आम्ही आता रूम मध्ये चाललोय. बघूया कसा रूम आहे. आमच्या मित्रांनी सांगितलंय बालाभाऊनी, तर आम्ही रूम मध्ये आता जाणार आहोत.
झोपून उठल्यात. वाईट तुम्ही याला बोलतो मी नाही जाणार घातमध्ये थैली कोणी आणलेली थैली मला तर माहितच नाही थैलीचा विषय. बरोबर आहे चला सांग ना. आता आमचा रूम बघा कसा आहे. शिर्डीला आलोय आम्ही आता रूम मध्ये चाललोय. हे बघा रूम. रूम आहे नाही झोपला इथं गाड्या 4 बेड आहेत. तर गाईज आता आम्ही रूम मध्ये आलोय ना. रूम मध्ये आता झोपतोय आम्ही. रात्रीचे 3 वाजल्यात. आम्ही शिर्डीला पोचलोय आता. मला 3 वाजल्यात. बघा आमचा रूम. ची पोरं बघा इथे एक झोपलाय. तिथे एक मोबाईल बघतोय. एक इथे आहे. एक बाथरूमला गेला. एक 3 जण झोपणार आहेत. ऍडजस्ट करणार आहेत ते 3. एसी पण बंद आहे. एसी चालू नाही केली. खूप थंडी आहे इथं म्हणून 2 पंखे लावल्यात. टाईट बघ. उघडा झोपलाय बघा. उघडा झोपलाय बघा. उघडा झोपलाय काय बघा. उघडा झोपलाय. आले एकदम विरोधी ग्रह आहे. उघडा झोपलाय आणि नाही उघडा झोपलाय. पण यो उघडा झोपलाय. इथं बघा दिसतात एकदम आलेले इथं बघा. एकदम कडक. माझा मित्र बघा कसा झोपलाय. दुसरा वाघ आहे. दुसरा वाघ बघा. बिबट्या वाघ हे बघा. काय आता आम्ही उठलोय सकाळी 8 वाजल्यात ना. एकदम फ्रेश पण पूर्ण झालोय मी. आणि अजून मित्र फ्रेश व्हायला लागल्यात. हे बघा हे अजून झोपलेले आहे तिथे. एक बाथरूम मध्ये गेलाय म्हणून वेट करायला लागल्यात ना. यू आमचा मित्र आहे कल्पेश ना. आता आम्ही दर्शनाला चाललोय. 8 वाजल्यात ना. तिथून पुढे दर्शन घेऊ. मग आम्ही आमचे मित्र पालखीला गेलेत. ते पालखीला आम्ही तिथे भेटणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. काय आता आम्ही पूर्ण रेडी झालोय ना. आम्ही आता चाललोय दर्शनाला. हे बघा आम्ही आता चाललोय दर्शनाला. आम्ही आलोय शिर्डीला. बघा साईबाबा मंदिर यांचा गेट आहे. हे बघा साईबाबा मंदिराची पाणी पडायला लागलंय तिथे. गेट आहे. इथं मोबाईल जमा करा. मोबाईल अलाउड नाही आतमध्ये. मोबाईल इथे ठेवा लागलाय. काय आता आम्ही आलोय शिर्डीच्या बाहेर. दर्शन झालाय आमचा. आता लाडू घेतल्यात. लाडू बघा किती घेतल्यात. खूप लाडू घेतल्यात. साईबाबा आय लव्ह साईबाबा लिहिलेलं आहे इथे. हे बघा हा मंदिर आहे. हा मंदिर आहे इकडे ना. आम्हाला आतमध्ये दर्शन व्हिडिओ नव्हते अलाउड म्हणून आम्ही लॉकर मध्ये फोन ठेवलेला. लॉकर आहे आतमधला काय शूट केलेलं नाही. पण बाहेरचा आत थोडासा हा मंदिराचा झेंडा आहे. आता शिर्डीचा आला बघा. शिर्डी कसं आहे. पाणी बघा किती भारी यायला लागला आहे. ती मूर्ती आहे मोठी साईबाबा यांची. आतमध्ये जायचं असेल पेरू घ्यायला लागलोय आम्ही इथे शिर्डीचे. हा देतो दादा भरपूर आहे आपल्याकडे. आता आम्ही मंदिराच्या बाहेर निघालोय. त्यांना हे बघा इथे खूप जागेवर असे साईबाबा यांचे स्टॅच्यू आहेत. खूप भारी मंदिर आहे. एक एक नक्की या सगळे खूप भारी आहे. दोघं इथे आहेत. अजून 2 जण शॉपिंग करायला लागले आतमध्ये. अजून बाहेर आलेले आहेत म्हणून आम्ही त्यांची इथं थांबलोय. वेट करायला लागलोय. आम्ही पूर्ण शॉपिंग केले ना. आम्ही खाली आलोय आता. रूम आहे इथे. रूम आहे आमचा.
आम्ही इथे आलो ना, गाडी लोकेशन parking ला पाठव आहे. तू जिथं थांबशील ना आम्ही तिथं चाललोय आता पार्किंगच्या इथे. गाईज आता आम्ही रूमवर आलोय ना. आम्ही पालखीचा टी शर्ट घातला आहे बघा. पालखीचा टी शर्ट आहे ह्यो. ना आम्ही आता पालखीच्या इथे चाललोय. टी शर्ट होता म्हणून मी बघा. आता आम्ही चाललोय आता पालखीच्या इथे. पालखीला चाललोय आम्ही म्हणून. व्ह्यू बघा इथं शिर्डीला जाम भारी आहे बघा. पालखीवाले कसे चालायला लागलेत हे बघा. लाल झेंडा आहे इथे. खूप जण चालायला लागलेत. एक्स्ट्रा चालत यायला लागलेत जाम जण. आता हे बघा आमचे मित्र आहेत पालखीवाले इथे. हे बघा ऋतिक. बघा पालखीवाले येऊ आता तयार झालाय. 10 किलोमीटर राहिलाय तेव्हा येऊ चाललाय. त्यासाठी सहभाग घेतलेले सर्व पदयात्री सेवेकरी यांचं खूप खूप आभार मानतो. आपल्या ग्रुप मधल्या कुठल्या सेवेकरीचा सन्मान राहिला असेल तर आम्हाला संपर्क साधायचा आहे. तर आजचा दिवस पूर्ण आहे. सर्वांना विनंती आहे की आपल्या येत्या शनिवारी 24 सर्व पदयात्रेंनी ह्या बंडाऱ्यासाठी 10 जानेवारी 2026 शनिवार सर्व पदयात्रेंना विनंती आहे की आपल्या मित्रपरिवार आणि कुटुंबासोबत आपल्या या पालखी आता निघाले शिर्डीला. 10 किलोमीटर लांब आहे फक्त. ती आज रात्री त्यांचं दर्शन आहे. आमचा काल आलेलो आम्ही तर आज सकाळीच आमचं दर्शन झालं आहे ना. आम्ही आता घरी चाललोय. जय. आता आमचं जेवण झालंय आणि मित्र आईस्क्रीम खायला लागलात. त्यांना मी मटका कुल्फी घेतले. सगळ्याही मटका कुल्फी घेतले. थोडे व्हरायटी नाहीत आईस्क्रीम मध्ये. मस्त आहे. भारी आहे. काहीच आता मी घरी आलेलो आहे. पेट्रोल आमचा पूर्ण एमटी झालाय म्हणून आम्ही पेट्रोल टाकायला लागलो. आता घरी गेल्यावर ब्लॉग मध्ये सांग ना ते उमेशने अख्खा पैसे घेतले. गाईज आता मी घरी पोचलोय ना. ब्लॉग इथे एंड होतोय. शिर्डी खूप मस्त जागा आहे. तुम्ही नक्की एकदा गेले नसतील तर आणि गेले असतील तर असे गुरुवारी जा. खूप मजा येईल तुम्हाला शिर्डीला साईबाबांचे दर्शनाला. मी पहिल्यांदा गेलो तर खूप मला एकदम काय बोलू शकत नाही. फिलिंग येत नाही मला बोलाय. पण खूप मला बरं वाटलं आणि मी पुढच्या वर्षी नक्की ट्राय करेन की पालखीसोबत जाईन. या वर्षी मला जमलं नाही पण खूप मजा आली गेलेली होती शिर्डीला. आणि हा ब्लॉग इथेच एंड होतोय. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.